नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर आता इथे माहीचं पार्सल आलं होतं जे मी तिच्यासाठी रक्षाबंधनसाठी मागवलेलं होतं आणि ते पार्सल आल्यानंतर ते दाखवत होती ड्रेस कसा आलेला आहे, काय आहे आणि तिच्या फोनच्या कलरसोबत सुद्धा मॅच होत होता. तेवढा पाऊस सुरू झाला आणि पावसाची मजा घेत थोडा वेळ बाहेर बसली आणि म्हटलं तुम्हाला पण दाखवून देते. नंतर मग मला बाहेर यायचं होतं, मार्केटला यायचं होतं, कारण मला साड्या घ्यायच्या होत्या. साड्या ह्या महालक्ष्मींसाठी घेत असते मी दरवर्षी. महालक्ष्मींसाठी माझ्या सासरी घेत असते, पण यावर्षी आता माहेरच्या महालक्ष्मींसाठी घेणार, कारण सासरी माझ्या महालक्ष्मी बसवणार नाही आहेत यावर्षी, कारण माझ्या चुलत सासूची डेथ झालेली म्हणून त्यामुळे त्या महालक्ष्मी आम्ही कॅन्सल केला यावर्षी बसवणं. तर मग आता खंड नाही पडला पाहिजे म्हणून मग मी महालक्ष्मींना घेणार तर आहे साड्या, पण तिकडच्या महालक्ष्मींना म्हणजे माहेरच्या महालक्ष्मींना. तर असं करून मग मी महालक्ष्मींना पैठणी घेतल्या. त्या आता मी तुम्हाला नंतरच दाखवेल, ज्या वेळेला महालक्ष्मी बसवतील ना त्यावेळेला दाखवेल, म्हणजे तुम्हाला दिसूनच जातील अंगावर महालक्ष्मींच्या. आणि इथे मी माझ्यासाठी साडी बघत होती, तर माझ्यासाठी मी एक साडी घेतली या दोनपैकी. ॲक्च्युली मला पण पैठणी पाहिजे होती आणि काय होते की पैठणी घातल्यानंतरचं जे लूक आहे ना ते एक वेगळंच येते. म्हणजे साध्या साड्या तुम्ही कितीही घाला, कशाही घाला, डिझायनर साड्या घाला, काहीही घाला, पण जेव्हा आपण पूर्ण महाराष्ट्रीयन लूक करतो ना तेव्हा ते पैठणीनीच एक लूक तो उठून येतो. म्हणून नंतर मग आम्ही इकडे आलो. अमरावतीचा आमचा कॉर्नर वडापाव फेमस आहे आणि त्याचे ब्रांचेस माहीच्या पहिल्या ट्युशनजवळ होता एक ब्रांच त्याची. तर त्यावेळेला तिला ती सवय पडली होती तिथे खायची कॉर्नर वडापाव. नंतर मग इकडे दिसते, म्हणजे आता या शॉप काय म्हणतात त्याला, आता जयस्तंभ चौकच्या शॉपमध्ये. तर मग तिला काय राहायला जात नाही म्हणून मग तिने ती कॉर्नर वडापावसुद्धा मागितलं. म्हटलं चला आपण खाऊन घेऊ. नंतर राख्या घेतल्या आणि राख्या घेतल्यानंतर मग डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलेली होती मी आज. तर त्यामुळे मग इकडे आली, म्हणजे डॉक्टरकडे आली, कारण आज कॅबचं माप वगैरे द्यायचं होतं मला. आणि त्यानंतर मग कॅब बनवून आल्यानंतर मग जेव्हा कॅब लावतील तर ती लास्ट एक प्रोसिजर राहणार आहे. तर घरी आली. घरी मग आता मला पॅकिंग करायची होती. मी माहीला बोलली की म्हटलं आज जाणं होणार नाही आपलं, पण माही बोलली नाही नाही आपल्याला आजच निघायचं आहे असं तसं. मग म्हटलं थोडी पॅकिंगला हेल्प करशील तू घरी गेल्यानंतर. तर मग तिने मला वरून सुटकेस वगैरे आणून दिली आणि नंतर मग सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या. मग मी त्या सगळ्या गोष्टी पॅक केल्या. आता ह्या सगळ्या गोष्टीत काही मेकअपचं पण मिनिमल मेकअप मला राखीला करायचं राहणार, तर त्यासाठी मग मी मेकअप काढून ठेवलं, स्किन केअर काढून ठेवलं. जे पण मी स्किन केअर यूज करते, काय होते 2 दिवसासाठी का होईना पण आपण जेव्हा जातो ना तर आपलं स्किन केअर नसलं ना तर थोडं हे वाटते. तर स्किन केअरसुद्धा मी माझं काढून ठेवलं. नंतर सगळ्या गोष्टी ह्या पॅक केल्या. तर 2च दिवसाचं जायचं होतं, पण 2 दिवसासाठी सुद्धा प्रत्येकाचे 2-2 कपडे एक रात्रीला घालायचं असं म्हणून. तरी पण मी काय करते, खूप कमी नेण्याचा प्रयत्न करते, पण काय होऊनच जातं ते. जितकंही म्हटलं आपण कमी नेण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते कितीही म्हटलं तरी जास्त होऊनच जातं. आणि तिथे गेल्यानंतर आपले सुटकेस वाटलं तर आपण काढत नाही जास्त. आणि मग काय ही स्किन केअर वगैरे भरलं आणि लवकर निघायचं होतं. तरी पण मला असं वाटलं होतं की यार खूप लेट झालेलं आहे आता हे मला काय म्हणतील किंवा घरचे काय म्हणतील. म्हणजे घरी जर कॉल केला असता ना पप्पांना वगैरे किंवा आईला वगैरे, तर घरच्यांनी तर डायरेक्ट नाहीच म्हटलं असतं मला. पण मग मी घरच्यांना कॉलच केला नाही. यांना सांगितलं की आम्ही निघत आहोत म्हणून. पण तरीसुद्धा खूप लेट झालं होतं. 8:30 पावणे 9 वाजले होते आम्हाला निघायला. आणि हो, दरवर्षी कल्याणी राख्या पाठवत असते यांच्यासाठी, अद्विकसाठी, म्हणजे मेहूकडून अद्विकसाठी कल्याणी यांना राखी बांधते, तर त्यांच्यासाठी राखी पाठवत असते. तिचं येणं होत नाही ना, कारण महालक्ष्म्यांना यायचं असतं म्हणून. तर ती राख्या पाठवते. त्या राख्या आलेल्या होत्या आणि मग मी तिकडे जात आहे असं तिला सांगितलं. तर तिने आणखी ब्लिंकिटवरून ऑर्डर करून दिल्या त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे नेहूसाठी किंवा पप्पांसाठी, ह्या सगळ्यांसाठी. आणि अखिलेश यशसाठी सुद्धा, म्हणजे माझ्या जे मोठ्या दादाची मुलं आहेत त्यांना मेहू राखी बांधते, ओवाळते. तर मग त्यांच्यासाठी सुद्धा राखी पाठवली मग तिने. त्या सगळ्या राख्या मग आता मी घेऊन जात आहे. इकडे आली पहिल्यांदा भातकुलीला पेट्रोल भरलं आणि आता जाणं नाही झालं भातकुलीला घरी, कारण जाताना खूप लेट झालं होतं म्हणून. तिकडनं येताना भातकुलीला घरी थांबेल. आता इकडनं डायरेक्ट सरळच निघून गेली, कारण आधीच आम्हाला 8:45 वाजले होते.
मग तिथे पोचता मला 11 वाजले. म्हणजे मी स्लो चालवली गाडी, हे मला पहिल्यांदाच बोलले होते की गाडी स्पीडनी घेऊ नको, कारण रस्त्याने काय होते, आडवे जनावरं जातात आणि मग काय संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे, आणि ते कधीही आपल्या गाडीसमोर येऊ शकतात, म्हणून अलर्ट राहायचं गाडी चालवताना. ते इतके इन्स्ट्रक्शन देत राहतात मला. इथे अकोटला पोचल्यानंतर मुलांना पाणीपुरीची गाडी दिसली, तिथे थोडी पाणीपुरी खाल्ली आणि इथे एक स्वीट मार्ट होतं, तिथे बनाना चिप्स आणि स्वीट्स घेतले आणि मग घरी आलो. मैंने भी शूट किया अभी फोन को. अरे आवडले नाही म्हणते तिला. मम्मा सेम आजी के जैसे हाईलाइट्स किए आपने, बस वो आजी के उल्टे आ रहे हैं, आपको नीचे से जा रहे हो. नॅचरली झालेले आहेत. हे चिप्स आहे तिला. आणि बनाना चिप्स घ्यायला लावले वेळेवर. घे बनाना चिप्स घे. हे घे मिठाई ठेव. मग आम्ही थांबलो तर म्हटलं सगळंच घेऊन घ्यायचं. तसं आहे का? जा ना. आजी खाऊन घे. नातीचे म्हणजे राहिलं, नातीला घे ना. अगोदर चिप्स उचलले आजींनी. नातन मीच खात असतो. यो बाई नातीच्या बहाण्याने सगळं म्हणजे नातीपेक्षा चिप्सचे महत्व कोण घ्यायचे. एक घास तिला खाऊ घालायचा, 2 घास तोंडात टाकायचे. आधीच खाते पहिले नातीच्या. याच्या माहिती काय, चिप्स उचलले तिला काही घेऊन नाही राहिले आई. बाळा वाट पाहत येते बिचारी. आत्या चालू होतं किती वेळचं. ए डंबू, आत्या आली ना. दादा दिसतो ना, दादा आईच्या फोटोमध्ये चव्हाणचे फोटो आहे ना, तिला फक्त दादा आणि मिहू, दादा मिहू, बाकी कोणीच नाही. ना मिहू नाही कोणीच नाही. त्या दिवशी तरी म्हणत होती ताई दीदी 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 आली ना. हे दीदी दादा. चला आदवी खाना आता. हा पाणी देऊन हेअरकट केली. छान वाटत. तिला आवडली नाही म्हणते. तिला लुक तिला माझाही लुक नसेल आवडला. तुमचं आधीपासून तसंच आहे ना ते. बरोबर आहे. वैसी दिसली आता बोलता येते. दादाच करून मी झोपलेलो मगाशी, माझ्या डोळ्यात दादा डोळे करून दादा सेम पाल दिख रहा है. जमला दादा आला तर. नाही जाईन जेवण करून. भूख नहीं है अभी. आलू की सब्जी खा. The next morning. काल रात्री तर पोहोचल्यानंतर मग तुमच्यासोबत बोलणं झालं नाही, जेवण केलं आणि बस मग गप्पा मारत बसलो. थोडा वेळ गप्पा मारल्या आणि नंतर झोपून गेलो. सकाळी उठायचं पण असते, सगळ्या गोष्टी. दुसऱ्या दिवशीचं रक्षाबंधन म्हटल्यानंतर मग आमच्या घरची घाई सुरू असते. माझं कसं एकदम शांततेने काम असते. ठीक आहे ना, उठू आपण. उठल्यानंतर मग आता तेच कामं करणं आहे. तर मग तसंही आईने म्हटलं की सकाळचा एक मुहूर्त आहे, संध्याकाळचा एक मुहूर्त आहे, म्हणून मग म्हटलं संध्याकाळच्या मुहूर्ताला बांधू आपण राखी. सकाळी इतकी घाई करू नये, म्हणून मग सकाळी नाही संध्याकाळी बांधली राखी. तर इथे आमचं नेहूच्या बर्थडेचं तो हे आला होता अल्बम. तो अल्बम बघणं सुरू होतं आणि इकडे ब्रेकफास्ट पण करणं सुरू होतं. तर सगळ्यांचं ब्रेकफास्ट झाला, अल्बम बघितला आणि नंतर मग सगळ्यांनी तयारी केली. दीपालीला तिच्या माहेरी पण जायचं होतं राखीसाठी, रक्षाबंधनसाठी. तर मग ती तिकडे निघून गेली. नंतर मग आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळेल. चला मग तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल.